यांच्याकडून 201 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. दिलेल्या देणगीबद्दल आभारी. तुकाराम महाराज की जय, हनुमान की जय. विठ्ठला 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुमिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमः कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोज तेजस्पृदिक् प्रदेशं विदिन्द्रार्दिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धार सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी निकला कुसरे काही जणीने बोलतो वचने अतिभाविक मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये प्रस्तुत
हनुमंत विराजिये हनुमंत विराजिये आइए हनुमंत विराजिये आइए हनुमंत विराजिये आइए हनुमंत विराजिये कथा गर्भ चारो सुनिए कथा गर्भ चारो सुनिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तनरूपी विरता निवडलेला अभंग हा संत श्रेष्ठ पंढरपूर निवासी संत शिरोमणी भगवंताच्या प्रियातील डिवाळ भक्त असणारी नामदेव महाराज यांचे ज्येष्ठ सुपुत्र व माऊली ज्ञानोबाराय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती यांच्या समाधीचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे नारायण महाराज यांचा अभंग आहे. 4 चरणाचा आहे आणि सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार देणे गरजेचा असतो. म्हणजे अल्पसा परिहार तो असा की कित्येक वर्षापासून आपल्या आश्रम वारकरी आश्रम पासदगाव येथे चालत असलेला हा माऊली ज्ञानोबाराय यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाची आज सांगता. आज त्याचा शेवट व हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी अशोकजी महाराज किरकन यांच्या मूर्तीची स्थापना आणि त्याची सेवा माझ्याकडे आली म्हणून मी आपल्या सर्व भावी भक्तांचे एकदा मनपूर्वक आभार मानतो. अशोकजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व समस्त गावकऱ्यांच्या सहाय्याने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यांचेही मनपूर्वक आभार व माझ्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ. विठ्ठल प्रस्तुत अभंग नारा महाराज यांचा आहे. दिसायला जरी नारा महाराजांचा असला तरी तो नारा महाराजांचा नाही, तो नामदेव महाराजांचा आहे. तो नामदेव महाराजांचा कसा काय सांगतो ऐका. एकदा सर्व संत मंडळी चंद्रभागेमध्ये वाळवंटामध्ये बसले होते. त्यामध्ये चर्चेला सुरुवात झाली आणि त्यांची चर्चा म्हणजे काय तुमच्या आमच्यासारखी नव्हती. कारण तुमच्या आमची चर्चा म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. जाऊ द्या. त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाविषयी त्यांची चर्चा करता करता त्यामध्ये वाल्मिकी ऋषी विषय निघाला. तो म्हणजे असा की वाल्मिकाने शतकोटी ग्रंथ केले आहेत. चंद्रभागेत केल्या गोष्टी वाल्मिके शतकोटी ग्रंथ केले. वाल्मिकाने शतकोटी ग्रंथ केले. त्यामध्ये प्रभूचे गुणगान गायले. हे बोल नामदेव महाराजांच्या कानी गेले. तेव्हा नामदेव महाराजांना वाईट वाटलं. महाराज दुसऱ्याचं बरं समजून का हो नाही. ते संत होते त्यांना तसं वाईट वाटलं नाही. काय आहे ना काही लोकांना दुसऱ्याचं बरं चाललं म्हणजे वाईट वाटतं. शेजाराने गाडी घेतली म्हणजे पोटात गुदगुल्या होतात, दुखत. घर बांधलं म्हणजे. पण तसं नामदेव महाराजांना वाटलं नाही. त्यांना असं वाटलं देवा अरे देवा मी आतापर्यंत माझं आयुष्य फुकट गमावलं. कसं? कारण एवढा मोठा पापी असणारा वाल्मिक साधारण होता गाव. वाल्मिक एवढा मोठा पापी आणि त्याने एवढे सुंदर एवढे मोठे रामायण केले. आम्ही तसा पापी नसू नाही. तुझा एवढा मोठा भक्त असून लहानपणापासून मी तुझ्या जवळ आणि मी तुझा एक देखील अभंग का केला नाही.
देवा देवा, मी जर तुझा खरा भक्त असेल तर माझाही एक संकल्प आहे. कोणता? शतकोटी तुझे करीना भंग, म्हणे पांडुरंग ऐक नाम्या. नामदेव महाराजांनी संकल्प सोडला की देवा, मी तुझे शतकोटी अभंग करणार. भगवंत म्हणाले, अरे नाम्या, अरे जरा विचार कर. ज्यावेळेस वाल्मिकाने माझे रामायण केले ना, त्यावेळेस आयुष्य मर्यादा किती होती हो? त्यावेळेस आयुष्य मर्यादा भरपूर होती. आता तेवढी आयुष्य मर्यादा राहिली नाही. त्यावेळी होती आयुष्याची होती, आताची अवधी थोडी असे. आता आयुष्य कमी आहे. तुझ्याकडून शतकोटी अभंग करणं शक्य होणार नाही. परंतु नामदेव महाराज म्हणले, देवा आता तर माझा संकल्प सुटला आहे. देव म्हणतात, अरे नाम्या आता कसे होणार? नामदेव महाराज म्हणतात, देवा आता काहीही हो, माझा संकल्प सुटलेला आहे. तो पूर्ण न झाल्यास मी माझी जिव्हा काढून तुझ्या पुढे ठेवीन. नामा म्हणे न होता संपूर्ण, जिव्हा उतरीन तुझ पुढे. मी माझा जीव काढून तुझ्या चरणावर ठेवीन. अशी नामदेव महाराजांचे उद्गार ऐकल्यानंतर महाराज भगवंताला देखील मोठी काळजी पडली की हा संकल्प आपल्या भक्ताचा आहे, तो पूर्ण करावाच लागेल. कारण भगवंत सांगतात, एक वेळची माझी प्रतिज्ञा, माझा संकल्प, माझा श्राप खोटा झाला तरी चालेल, परंतु भक्ताची प्रतिज्ञा, भक्ताचा संकल्प, भक्ताचा श्राप खराच झालाच पाहिजे. भगवंतांनी कोणाची संकल्पना, कोणाची प्रतिज्ञा, कोणाचा श्राप खरा केला? महाभारताचा प्रसंग आपल्याला माहितच आहे. दुसरा एक सांगतो ऐका. भगवान श्रीकृष्णाला अनेक स्त्रिया होत्या, अर्थात अनेक पत्न्या होत्या, परंतु त्यापैकी 8च प्रमुख होत्या. आणि त्यापैकी पिरजेशी सुसंवाद करावा मग भगवंताने श्रीरामाला बरोबर घेतलं व पिरजेच्या महलाकडे आले. तिथे आल्यानंतर श्रीरामाला दारात द्वारपाल म्हणून उभं केलं आणि सांगितलं की श्रीराम्या, इथे कोणीही जरी आलं तरी तिला आज सोडू नकोस, असं सांगून भगवंत आत गेले. आणि इकडे राधा भगवंताच्या दर्शनाकरता रुक्माई मातेच्या महलाकडे येते. ते येऊन पाहते तर भगवंत दिसत नाहीत. तिने मातोश्रीला विचारलं की भगवंत कुठे गेलेत? त्यावर मातोश्री म्हणाल्या, भगवंत पिरजेच्या महलाकडे गेलेत. एवढा ऐकताच ती राधा पिरजेच्या महलाकडे निघाली आणि आत जाण्याच्या बेतात तेवढ्या श्रीरामावर ओढला, अगराधे थांब, मी ते कशा करीत आहे? भगवंताने मला इथे द्वारपाल म्हणून ठेवले आहे. राधा म्हणाल्या, अरे द्वारपाल कोणाकरिता? बाहेरील लोकाकरिता की घरातील लोकाकरिता? द्वारपाल कोणाकरिता ठेवतात हो? बाहेरच्यासाठी का घरातल्यासाठी? बाहेरच्यासाठी. मग राधा म्हणाली, मला आज सोड. श्रीरामा म्हणत होता, नाही भगवंताची आज्ञा आहे. राधा रागावली, म्हणाली, तू मला ओळखलं नाहीस का? श्रीरामा म्हणता, हो मी तुला पूर्ण ओळखलं, तू राधा आहेस. मग राधा म्हणते, तू मला आज सोड, नाही तर मी तुला श्राप देईन. तरी श्रीरामा म्हणतो, राधे भगवंताच्या आज्ञेकरिता मी खुशाल शाप भोगीन. असं ऐकल्यानंतर तर महाराज राधेची तळपायाच्या मस्तकाला गेली. तिला राग आला व त्या क्रोधाच्या भरात राधेने तिला श्राप दिला की जा, पुढचे 100 वर्ष तू राक्षस योनीत जाशील असा शाप देऊन राधा रागाने तिथून निघून गेली. आपल्या महलात येऊन रुसून बसली. इकडे भगवंत थोड्याच वेळात बाहेर आले. भगवंताने श्रीरामाला विचारलं, श्रीराम्या, अरे इथे कोणी आलं होतं का? श्रीराम्या म्हणतो, हो देवा, इथे राधा आली होती, मी तिला आज सोडलं नाही, मग ती रागाने मला श्राप देऊन इथून चालती झाली. भगवंताला वाईट वाटलं. भगवंत राधेच्या महलाकडे आले. इकडे येऊन पाहतात तर का राधा रुसून बसली. भगवंताने राधेला राधेची विनवणी केली की राधे सांग, तुझं काय काम होतं? तू माझ्याकडे कशाकरिता आली होती सांग. भगवंताने अत्याधिक विनवणी केली महाराज, तरीही राधा बोलत नव्हती. हे पाहून श्रीरामाला राग आला. श्रीरामा राधेला म्हणतो, अगं राधे, अगं भगवंता काय तुला राम्याकडे वाटतोय का? अगं त्याच्या अंगात कर्तुमान्यता कर्तुमाची शक्ती आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुयत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमवयम. असा असणारा भगवत, जगाचा मालक, ज्याने या ब्रह्मांडाची उत्पत्ती केली असा भगवंत, आणि तुझी विनवणी करतोय तरी देखील तू बोलत नाहीस. तर ही राधा गप्पच होती महाराज. हे पाहून तर श्रीरामाला अधिकच राग आला. त्याने त्या रागाच्या भरात राधेला शाप दिला की जा राधे, ज्या अर्थी तू आता बोलत नाहीस त्या अर्थी पुढचे 100 वर्ष तुला भगवंताचे दर्शन होणार नाही. असा शाप देताच राधेचे डोळे उघडले. राधा भगवंताला शरण गेली. भगवंताला म्हणते, देवा मला क्षमा करा, देवा मला क्षमा करा, मी चुकलो. परंतु भगवंत म्हणाले, अगं राधे, मला आता तुला या शापातून मुक्त करता येणार नाही. कारण का? हा शाप माझा नाही, तो शाप माझ्या भक्ताचा आहे. माझ्या भक्ताचा शाप आहे, तो पूर्ण मला करावाच लागणार आहे. सांगायचे तात्पर्य की भक्ताने केलेला संकल्प, केलेली प्रतिज्ञा, दिलेला शाप हा देवाला पूर्ण करावाच लागतो. आता नामदेव महाराजांनी संकल्प सोडला.
भगवंताला तो संकल्प पूर्ण करायचा होता. भगवंत विचार करत वेड्यासारखी चंद्रभागेच्या तीरावर इकडे तिकडे फिरू लागले की आपल्या नामदेवाचा संकल्प कसा पूर्ण करावा. कारण आता आयुष्य कसे आहे, थोडे आहे. एवढ्या आयुष्यामध्ये त्याच्याकडून षटकोटी अभंग करणं शक्य होणार नाही. भगवंत विचार करू लागले. त्याला एक उपाय सुचला. आपण जर सरस्वती मातेला नामदेवाच्या जिभेवर बसवलं ते करणं शक्य होईल. भगवंताने सरस्वती मातेला आज्ञा केली. भगवंताच्या आज्ञेप्रमाणे सरस्वती माता आल्या. भगवंतापुढे हात जोडून उभ्या टाकल्या. भगवंताला विचारतात, भगवंता आपण मला बोलवलं काय कार्य होतं सांगा. भगवंत सांगतात, सरस्वती माता तुम्ही जा व नामदेवाच्या जिभेवर जाऊन बसा. चार जेशी सांगे भीमा तिरी हरी, चार जेशी सांगे भीमा तिरी हरी, पैसा जिभेवरी नामदेवाच्या, नामदेव महाराजांच्या जिभेवर जाऊन बसा असं सांगितल्यानंतर ते नामदेव महाराजांच्या जिभेवर जाऊन बसतात. नामदेव महाराज अभंग सांगायला लागतात. ते अभंग लिहिण्याकरता कोण बसतं? प्रत्यक्ष भगवंत ते अभंग लिहिण्याकरता बसतात. नामदेव महाराजांचं वर्णन करतात, नामा मने हाती बांधून हवया बैसेली हावया पांडुरंग. भगवंत ते लिहिण्याकरता बसतात. आपल्या घरातील एखादं कार्य असल्यानंतर सर्वच हातभार लावतात की नाही, त्याचप्रमाणे नामदेव महाराजांच्या घरातील चारही मुलं नारा विठा गोंदा आणि महादा या चारही मुलांनी अभंग केले. आणि त्यापैकी आज सेवेकरता निवडलेला अभंग नामदेव महाराजांच्या ज्येष्ठ सुपुत्राचा नारा महाराजांचा आहे. केला जरी नारा महाराजांनी असला तरी संकल्प नामदेव महाराजांचा होता, म्हणून त्यांनी अभंग केला व नामदेव महाराजांना समर्पित केला. म्हणून हा अभंग नामदेव महाराजांचा असं म्हणण्यास काही हरकत नाही. विठ्ठल आता आपण अभंगाच्या भूमिकेकडे ओढूया. तर प्रस्तुत अभंग नारा महाराजांचा आहे. आणि नारा महाराज या अभंगामध्ये माऊलींच्या नामाचं सामर्थ्य सांगतात की माऊलींचं नाम किती मोठं आहे हो. माऊलींचं नाम घेतल्यानंतर काय होतं थोडक्यात सांगतो. ते आपला अनुभवच सांगतात की मी माऊलींचं नाम घेतलं आणि त्याचा परिणाम मला काय झाला. अभंगाचं प्रथम ज्ञानदेव माने माया, ज्ञानदेव माने माया, ज्ञानदेव ममता माया, ज्ञानदेव ममता माया, ज्ञानदेव मनता माया, ज्ञानदेव मनता माया, ज्ञानदेव मनता माया, ज्ञानदेव मनता माया, ज्ञानदेव ममता माया, ज्ञानदेव ममता माया, ज्ञानदेव ममता माया, ज्ञानदेव ममता माया, ज्ञानदेव मनता माया, ज्ञानदेव मनता माया, ज्ञानदेव मनता माया, ज्ञानदेव मनता माया. गेली समूळ हिलया, 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 गेली समूळ हिलया. संत महिमावर लोक येते, संत महिमावर लोक येते,
महिमा वर्णू कीर्ती त्यांचा महिमा वर्णू कीर्ती ज्ञानदेव मरला माया गेली समूळ विलया त्यांचा महिमा वर्णू कीर्ती त्यांचा महिमा वर्णू कीर्ती ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ. तर नारायण महाराज आपला अनुभव सांगतात की मी माऊलींचं नाम घेतलं आणि त्याचं नाम माऊलींचं नाम घेतल्यानंतर मला काय अनुभव आला तर माझी एवढी दुर्घट असणारी माया एवढी दुर्घट असणारी माया आणि तीही समूळ विलयाला गेली. सामान्य गोष्ट आहे का हो? माया म्हणजे सामान्य नाही, ती विलयाला जाणे म्हणजे तेही सामान्य नाही. माऊलींचं नाम घेतल्या एवढं सामर्थ्य एवढी फलश्रुती माऊलींच्या नामामध्ये आहे. मन जीवाने संतांचे किंवा देवाचेच नामचिंतन करावे तेच फलदायी आहे. आणि त्यातल्या त्यात माऊली ज्ञानोबा आहेत महान वैष्णव ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पैठा स्नान दान गडे श्रेष्ठा वैकुंठ वाठा संत गेले. भार देखून वैष्णवाच भार देखून वैष्णवाच देखून वैष्णवाच भार देखून वैष्णवाच गेली सुद्धा याचे गेली सुद्धा याचे आले वैष्णववीर आले वैष्णववीर आले आले वैष्णववीर आले आले वैष्णववीर काळ कापती आदुर काळ कापती आदुर आले आले वैष्णववीर आले आले वैष्णववीर आले वैष्णववीर आले आले वैष्णववीर. माऊली एवढे मोठे त्यांच्या नावात का सामर्थ्य नसणार नाही हो? म्हणून माऊलींच्या नामात सामर्थ्य आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. माऊलींचं नाम घेतल्यानंतर माया समूळ विलयाला जाते. बरं, माऊलींचं नाम घेतल्यानंतर माया समूळ विलयाला जाते हे खरं आहे, परंतु आधी आम्हाला माया म्हणजे काय ते तरी सांगा. माया कळते का हो तुम्हाला? माया बर तिचे स्वरूप काय होत, विलयाला कशी जाते याचा विचार आपण पुढे बघू टाइम राहिला तर पुढे नारायण महाराज काय म्हणतात तर नारायण महाराज म्हणतात की ज्या संतांच्या नामस्मरणाने एवढी दुर्घट असणारी माया विलयाला जाते त्या संतांचा महिमा आम्ही किती वर्णन करू की ज्यांनी निर्जीव भिंत चालवली अभंगाचं दुसरं त्यांचा महिमा वर्णू कीर्ती 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 त्यांचा महिमा वर्णू कीर्ती. निर्जीव चालविली भिंती निर्जीव चालविली भिंती निर्जीव चालविली भिंती त्यांचा महिमा वर्णू कीर्ती त्यांचा महिमा वर्णू कीर्ती. निर्जीव चालविली भिंती निर्जीव चालविली भिंती निर्जीव चालविली भिंती त्यांचा महिमा वर्णू कीर्ती त्यांचा महिमा वर्णू कीर्ती. संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. त्या संतांचा महिमा किती वर्णन करू की ज्यांनी निर्जीव भिंत चालवली त्या संतांचा महिमा वर्णन किती करू की ज्यांचं नामस्मरण करता करता एवढी दुर्घट असणारी माया समोर विलयाला गेली.
काय त्या संतांचा महिमा वर्णन करावा विठाला. संतांचा महिमा कसा आहे हो, तो वर्णन करणं तुमच्या आमच्यासारख्याचं काम नाही. आणि काय वर्णन करावं, काय त्यांचा महिमा वारंवार हरिभक्त तो रघुमंडळी. किंवा संतांचा महिमा कसा आहे, दुर्गम आहे. आधीच सांगते संतांचा महिमा दुर्गम आहे आणि तो वर्णन करणं तुमच्या आमच्यासारख्याचं काम नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम शब्दिकाचे काम नाही येते, शब्दिकाचे काम नाही येते, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शब्दिकाचे काम नाही येते, येते नाही येते. तुमच्या आमच्यासारख्याचं काम नाही. म्हैस म्हणा किंवा गाय, ही जरी 20 लिटर दूध देती झाली तरी कामधेनू होईल का हो? होईल का? बहुदूध झाली म्हैस गाय तरीही काय होईल कामधेनू? कामधेनू होणार नाही. त्याचप्रमाणे मी किती जरी मोठा कीर्तनकार जरी झालो तरी मला संतांचा महिमा वर्णन करता येणार नाही. अहो तुमची आमची गोष्ट तर सोडा, भगवंताला देखील संतांचा महिमा वर्णन करता येणार नाही. तो देव देखील त्यांची सेवा करतो. संतांचे सुख झाले या देवा म्हणून या सेवा करी त्यांची. तो देव देखील संतांची सेवा करतो महाराज. एवढे संत श्रेष्ठ आहे म्हणून त्या संतांचा महिमा काय वर्णन करावा. त्या संतांचा महिमा देवापेक्षाही आगाध आहे. एक वेळचा देवाचा महिमा वर्णन करता येईल परंतु संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. कारण देव काय करतो, देव मुक्यास बोलावयास लावतो, आंधळ्यास पहावयास लावतो, पांगळ्यास चालावयास लावतो. मुखं करोति वाचालं पंगुलंघयति गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम्. आनंद येतीचा मुखियासी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, नाचत पंढरी जाऊ रे खिडिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे. भगवंत एवढं करतो परंतु संतांनी निर्जीवाचा उद्धार केला. निर्जीव चालविली भिंती, चालविली जड भिंते, चालविली जड भिंते, चालविली जड भिंते, चालविली जड भिंते. हरली जागयाची भ्रांती, हरली जागयाची भ्रांती, हरली जागयाची भ्रांती, जागयाची भ्रांती. मोक्षे मार्गाचा सांगाती, मोक्ष मार्गेचा सांगाती, मोक्ष मार्गेचा सांगते, मोक्ष मार्गेचा सांगते. साधकाचा माया बाप, साधकाचा माया बाप, दरुषे निहारी ताप. साधकाचा माया बाप, साधकाचा माया बाप, साधकाचा माया बाप, दरुषे निहारी ताप. संतांनी निर्जीव भिंत चालवली, चालविली जड भिंती. अहो देव काय करतो, देव फक्त चेतवाला चालवितो. आपण कसे आहो, चेतव आहोत. देव आपल्याला चालवितो परंतु संतांनी निर्जीवाला चालवलं. निर्जीव चालविली भिंती, संत महिमा वर्णुकी. किती वर्णन करू त्या संतांचं. निर्जीव भिंत चालवली. पण काही लोक नारायण महाराजांना म्हणू लागले, नारायण महाराज माऊलींचं नाम घेतल्यानंतर तुमची समूळ माया विल्याला गेली खराय, परंतु जडमूळ जीवाला त्याचा काही उद्धार झाला का हो? त्याला जडमूळ जीवाला तर माऊलींचं नाम घेता येणार नाही. मग माऊलींनी त्यांचा उद्धार कसा केला तर नारायण महाराज म्हणतात, होय माऊलींनी त्यांचा देखील उद्धार केला. कोण्या जडमूळचा उद्धार केला व कसा केला? अभंगाचं 3रं चरण. जडमूड उतरे, जडमूड उतरे, जडमूड उधरे,
मूड उतरेले जडमोडा ओधारे जडमूड उधारिले रेडा मुकी येत बोलविले रेडा मुकी येत बोलविले संत महिमा वर्णुके दे संत महिमा वर्णुके दे संत महिमा वर्णुके दे संत महिमा वर्णुके दे संत महिमा वर्णोके संत महिमा वर्णोके ओ जडमोड उधरिले रेडमोके यद बोलविले संत महिमा वर्णोके दे निर्जीव चाल विना भिंते जडमुडा उद्धारिले रेड्यामुखी वेद बोले. माऊलीने जडमुडाचा उद्धार केला. सर्वात बुद्धी नसणारा प्राणी, सर्वात जड प्राणी कोणता? हो, रेडा. आपल्या इकडे हल्या म्हणतात बघा त्याला. तो रेडा, त्या रेड्याच्या मुखातून माऊलीने सर्वात कठीण असणारा वेद ऋग्वेद आणि तो एका जड बुद्धीच्या प्राण्याच्या रेड्याच्या मुखातून वदवून घेतला. कमी सामर्थ्य आहे का होईल? एवढे सामर्थ्य माऊलीमध्ये आहे. माऊलीने रेडा बोलवला. जे जड प्राणी आहे, तुकारामाला सांगतात की या पृथ्वी तलावर दुसरेही काही जड आहेत. तुका म्हणा इशी बुद्धी ज्याची जड त्या हुनी दगड बरे देवा. या पृथ्वी तलावर काही जड बुद्धीचे ही लोक आहेत, त्यांचा देखील माऊलीने उद्धार. माऊलीने जड मुढाचा उद्धार केला. मूढ म्हणजे काय? बुद्धी असूनही या विचारी वागणे किंवा बुद्धीचा उपयोग न करणारे लोक. उदाहरणार्थ, सांगलेलं ना ऐकणारे लोक. जाऊ नको म्हणलं ते जाणारे, खाऊ नको म्हणलं ते खाणारे, पिऊ नको म्हणलं ते पिणारे. अशा लोकांचा, अशा मुढांचा देखील माऊलीने उद्धार केला. महाराज का केला हो? का केला? त्यांना काही गरज होती का? नाही, कारण त्यांना मुळात अवतारच तशा करता घेतला होता. कशा करता? जगाच्या उद्धाराकरिता. जग उद्धाराला की धरले अवतार मिरविला बडीवार सिद्धाईचा. जगाच्या उद्धाराकरिता याने अवतार घेतला. कोणाचे अवतार होते? सहज बोलणे हाची उपदेश सहज बोलणे हाची उपदेश सहज बोलणे हाची उपदेश सहज बोलणे हाची उपदेश करुणी सायाचा जगाच्या उद्धाराकरिता अवतार घेतला होता. परंतु अवतार कोणाचे होते? भगवान निवृत्तीनाथ महाराज कोणाचे अवतार आहेत? माऊली ज्ञानोबाराय कोणाचे अवतार आहेत? सोपान काका कोणाचे अवतार आहेत? आणि मुक्ताबाई कोणाचे अवतार आहेत? जनाबाई महाराज सांगतात, सदाशिवाचा अवतार
स्वामी निवृत्तीदातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्म सोपान तो झाला भक्तानंद वर्तला आदी शक्ती मुक्ताबाई दाशी जने लागी पायी सांगतात जनाबाई महाराज सांगतात नृत्यनाथ महाराज असणारे साम सदाशिव शंकराचे अवतार आहेत माऊली ज्ञानोबा राय भगवान महाविष्णूचे अवतार आहे सोपान काका ब्रह्मदेवाचे अवतार आहेत आणि मुक्ताबाई या आदिशक्तीचे अवतार आहेत बरं याने अवतार कशा करता घेतला होता चराचर तारून नाही ना करता इसे ब्रह्मा विष्णू हर मुक्ता इथे साचार तरावया चराचर कली माझी अवतरले कलियुगातील चराचर व चराचराने कलियुग तरुणी नाही करता अवतरले होते जगोदाराला गिरले अवतार मिराविला बडीवार आता यांनी जडमोडी जीवाचा उद्धार केला रेडा बोलवला हे प्रसंग आपल्याला माहित आहे मग माऊलींनी तीर्थयात्रा करण्यात आता माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली अमृत अनुभव केला चांगदेव 65 केली बरेचसे काही ग्रंथ केले हरिपाठ केला आता माऊलींना वाटलं आपला अवतार कार्य संपलाय माऊलींनी समाधी घेण्याचं ठरवलं माऊली पंढरपूरला आले होते त्यांनी भगवंताच्या चरणी मिठी घातली भगवंताला म्हणतात देवा देवा मला तुमच्या चरणापाशी समाधी घ्यायची आहे समाधान तुझी होती परी समाधी हे तुझं पाशी घेईन मी भगवंताला म्हणतात देवा मला तुझ्या पाशी समाधी घ्यायची आहे भगवंत म्हणतात नाही तुम्हाला इथे समाधी घेता येणार नाही कारण तुमचं समाधीचं स्थळ नेमलेलं आहे तुम्हाला अलंकापूर इथं समाधी घ्यावयाची आहे भगवंतांनी सर्व संत मंडळींना सांगितलं की आपल्याला अलंकापूरला जायचं आहे आळंदीला जायचं आहे सर्व खेद करीत इथूनच सर्व संत मंडळी खेद करीत निघाले महाराज सर्व खेद करीत संत करीती महाखेद म्हणती ज्ञानांजन सिद्ध चालिले द्विगद अलंकापुरीशी अलंकापुरीच्या दिशेने निघाले गजर करीत निघाले खेद करीत निघाले अलंकापुरीला आले तिथं आल्यानंतर इंद्रांचे ताटी आले आणि तिथे सौंदर्य वृक्षाखाली बसले तिथं बसल्यानंतर नारायण महाराज उठले नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं आणि नामदेव महाराजांना म्हणतात की तात पांडुरंगाने अर्थात भगवंतांनी माऊलींना अलंकापुरीमध्ये आळंदीमध्ये समाधी घेण्याचं का सांगितलं या भूमीचे एवढे महिमान तरी काय असं तुम्ही भगवंताला विचारा मग नामदेव महाराज उठले त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं भगवंताला म्हणतात तेव्हा या भूमीचे महिमान काय तेवढं सांगा भगवंत सांगायला लागतात या भूमीचे खूप महिमान आहे या ठिकाणी असणारे तीर्थ इंद्र आणि याच्यामध्ये एकच तीर्थ नव्हे तर कोटी तीर्थांचा समावेश आहे नामा म्हणे कोटी तीर्थांचे तीर्थ ओळले पैसाचे पाप जाईल अनंत जन्माचे एक स्नान केली अनेक तीर्थ आहेत कोटी तीर्थ आहेत इंद्रायणीमध्ये महाराज कोटी तीर्थाचं स्नान करण्याचं पुण्य इंद्रायणीमध्ये स्नान केल्यानंतर लागतं भगवंत सांगू लागले की ते येऊन ब्रह्मादिकाने तप केला आहे इंद्राने देखील येऊन इथंच तप केला आहे इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले हरणीशी इंद्राने इथेच येऊन तप केला आहे ब्रह्मादिक देवाने इथेच तप केला आहे आणि स्वाम सदाशिव शंकर याच ठिकाणी विराजमान आहेत इथे काळाचंही अलंकापूरमध्ये काळाचं चलत पंढरीहुनी हे सोपे जनाची हरावया पापे कळी काळ कोपलिया कोपे न चले अलंकापुरी कळी काळ किती जरी कोपला कोप मेला तरी त्याचा अलंकापूरमध्ये चलत नाही असं महिमान सांगितलं नंतर हे सर्व शिवपीठाकडे आले जुनाट असं शिवपीठ भगवान शंकराचे दर्शन घेतले अष्टमीचा दिवस होता सर्व अष्टमीला गेलती अष्टमीचा दिवस होता नवमीचा दिवस गेला दशमीचा दिवस आला दशमीच्या दिवशी काय केलं दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा अनेक कीर्तना संतोबे रात्रंदिवस त्याही केला हरी जागर हरिदिनी थोर कृष्ण बक्ष मग केले स्नान इंद्रायणीचे तिरी एवढं सुंदर असं त्यांनी दिनचर्या केली दशमीला त्यांनी प्रदक्षिणा घातली स्नान वगैरे संध्या केली एकादशीचा दिवस उजळला भगवान साम सदाशिव शंकराचा अभिषेक केला भगवंताला समाधी करता जागा मागितली भगवंताला आनंद झाला भगवान शंकर म्हणाले माऊली ज्ञानोबा राय माझ्या जवळ समाधी घेतात माझंच भाग्य आहे त्यांनी जागा दिली जो आळंदीमध्ये सिद्धेश्वरासमोर जो नंदी आहे तिथून माऊली समाधीला खाली गेलेले आहे मग जागा दिली दशमीचा दिवस द्वादशीचा दिवस उजळला नंतर सर्वांनी हरिभजन जागर केला सकाळी इंद्रायणीला स्नान केलं व सर्व भक्त मंडळी संत मंडळी देवजन जेवण्याकरिता इकडे आले जेवण्याकरिता स्वर्ण पिंपळा खाली बसले आणि
सुंदर असा स्वयंपाक, पंचपक्वानाचा भोग. गंगा गिरिजा राही रुक्माबाई भामा उठिल्या रांधण्या पारणाच्या. नाना प्रकारचे पाक ते अपार मुनी ऋषीश्वर बोलविले. वैष्णव देवाने आले सुरगण करोनिया स्नान इंद्रायणी. पिंपळाचे पारी वैसविल्या पंक्ती. पात्र ते श्रीपदी वाढू लागे. प्रत्यक्ष भगवंत पात्र वाढू लागले. पंचपक्वानाचा महाभोग. सर्वांनी भोजन केलं. भगवंत मातेला सांगतात की आपण जाऊन माऊलींना जेवण्याकरिता वाढव. सोहळ्याने हरी वाढितो सगळा मनीचा कळवळ कोण जाणे. रुक्माईचे गाणी सांगितली गोष्ट विस्तारावे ताट ज्ञानदेवा. राही रुक्मा वाही वाढीती आवडीने सोडितो पाराने ज्ञानदेव. आणि रुक्माई माता माऊलींना जेवण्याकरिता वाढतात. माऊली आनंदाने पाराने सोडतात. नामदेव महाराजांना खेद वाटायला लागतो. नामदेव महाराज रडायला लागतात. महाराज ही आता त्रैलोक्याची ज्ञान संजीवनी असणारे लोकणार आहे. नामदेव महाराज खूप रडत होते. महाखेद करीत होते. नामा होत असे खेदक्षीण ज्ञान देवा कारणे. खूप खेद करू लागले. त्रयोदशीचा दिवस उजळला. सर्वांनी माऊली ज्ञानोबारांना सुंदर असे स्नान इंद्रायणीला नेलं. सुंदर स्नान घातलं. सर्व संत मंडळी आपल्या आपल्या हाताने माऊलींना स्नान घालू लागले. माऊलींची षोडशोपचारे सुंदर अशी पूजा केली. आणि इकडे सिद्धेश्वराच्या मंदिराकडे आले. सिद्धेश्वराची ही पूजा केली. आता सर्वजण माऊलींना भेटू लागले. कारण माऊली समाधीकडे जाणार आहे. तो सर्व खेद करू लागले. सर्व संत मंडळी एवढा खेद करत होते काय सांगावं. खूप खेद महाराज. सर्व शोकाकुल झाले. सोपान काका मुक्ताबाई याविषयी तर विचारायलाच नको. ते तर आपलं शरीर धरणीला सांडूनच देऊ लागले. एवढा खेद करत होते. नामदेव महाराज तर अतिशय खेद करीत होते. नारा विठा गोंदा नामदेव महाराजांच्या सर्व जण खेद करायला लागले. नाविला झाला भगवंताला. भगवंताच्या डोळ्याला देखील अश्रू आले. भगवंत रडतात. महाराज आता बसरो काशी कोणतीही समाधी नाही की त्याच्या समाधी करता प्रत्यक्ष भगवंत रडतात. केवळ एक माऊली ज्ञानोबा यांची समाधी भाग्यवान आहे की त्यांच्या समाधी करता भगवंत होते. भगवंत रडायला लागतात. रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटतं. सुटला से आळा भगवंताचा नाविलाज झाला. भगवंताच्या डोळ्याला देखील अश्रू आले. भगवंत रडत होते.
रुक्मिणी मातोश्री भगवंताला विचारतात, भगवंता हे काय? आतापर्यंत कित्येक मोठे आले त्यांच्याबद्दल तुम्ही आनंद केला नाही. कित्येक गेले मोठे गेले त्यांच्याबद्दल तुम्ही कधी दुःख केलं नाही ना, आज हे काय? भगवंत सांगतात, रुक्मिणी कित्येक योगी झाले, कित्येक संत झाले, परंतु माऊली सारखा एकही संत मी बघितला नाही. कारण हे एकच माऊली ज्ञानोबा त्रैलोक्याची ज्ञान संजीवनी आहे. देव म्हणे रुक्मिणी हा याची योगी देखील नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची ज्ञान संजीवनी माऊली ज्ञानोबा. हे ज्ञान लोपणार, दुःख होणारच ना हो. नाविलाज रुक्मिणी मातेच्या डोळ्याला अश्रू आले. आता भगवंत म्हणतात, रुक्मिणी तू का रडतेस? रुक्मिणी माता म्हणतात, तेव्हा माऊली समाधी करत जातात म्हणून मी रडत नाही, तर यांची आई किती यांचे माता पिता किती भाग्यवंत असतील याचा विचार करून मी रडते. म्हणे धन्य धन्य त्याची खुशी ज्ञानदेव जन्मले. यांच्या माता किती नशिबान असतील की ज्याच्या पोटी असं रत्न जन्माला आलं. रुक्मिणी माता श्लोक करू लागल्या. आणि निवृत्तीनाथ महाराज एवढे वेळ शांत असणारे, सदा निवृत्त असणारे निवृत्तीनाथ महाराज, त्यांच्याही डोळ्याला अश्रू आले. काय म्हणतात? बांधल्या बेंडीचा तुटला शाळा, तृणरानो माळा पांगलेसी, हरी विना खोपी पडली ओस, दश दिशा पाडस ब्रह्मताती, माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा, ऐशी संकट तेव्हा झाले नाही. देवा आमच्या माय बापानं आम्हाला जेव्हा त्यागलं तेव्हा देखील आम्हाला असं संकट झालं नाही, एवढं दुःख झालं नाही. आज माऊली समाधी करता जातात तर एवढं दुःख होतंय, काय सांगावं. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे भेटा लहान थोर सारे, जातो ज्ञानेश्वर समाधीशी. सर्व भेटा म्हणू लागले, कारण माऊलीचं शेवटचं दर्शन आहे, माऊली समाधी करता जात आहे. सर्वजण भेटायला लागले. खूप उशीर होऊ लागला. देव म्हणाले, देव म्हणे असे आठवायला फार लागे उशीर समाधीस. तुम्ही जे असे आठवण काढू लागले तर समाधीला उशीर होईल. भगवंताने सर्वांना सावरलं. एका हाताला साम सदाशिव शंकराचे अवतार असणारे निवृत्तीनाथ महाराज अर्थात भगवान शंकर, एका हाताला पांडुरंग परमात्मा अर्थात भगवान श्री विष्णू. त्या दोघांनी एका हाताला धरलं आणि माऊलींना समाधीकडे घेऊन जात आहे. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसावया. माऊली बसण्याकरता जात आहे. माऊली समाधीजवळ गेले आणि माऊली आत बसणार तेव्हा संत मंडळीची कशी परिस्थिती होती सांगू का? नदीची आमाशा घातले माझवन, तैशीची जनवन कालवले, दाही दिशा धुंद उदय असतावीन, तैशीची गगन कालवले. नदीतल्या माशाला काहीतरी विषारी खाण्याकरता टाकावं, मग ते खाऊन जशा ते माशा तरफडतात ना, त्याप्रमाणे सर्व संत मंडळी कसा वेश होते. खूप मोठा खेद करत होते. माऊली जाऊन बसले. जाऊली ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. माऊलींच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. माऊलींनी आपल्या आवडीचा नवाध्याय उघडला. माऊलीने मुद्रा धारण केली. ते माऊलीला भगवंताला म्हणतात. माऊली भगवंताला म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर, 3 वेळा देवा जोडिले कर कमळ, झाकीले डोळे ज्ञानदेव. भगवंताने माऊलीने भगवंताचं दर्शन घेतलं. भगवंताला म्हणाले सुखी केलं देवा, आणि भगवंताचं 3 वेळा दर्शन घेतलं आणि भीम मुद्रा धारण केली. शास्त्रात काही मुद्रा सांगितल्या आणि माऊलीने ती भीम मुद्रा धारण केली. डोळे लावले. निरंजन मैदान ब्रह्मपूर्ण झाले माऊली. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे आता लोपला दिनकर,
कुंडली गवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. समाधी घेतली आळंदी समाधी घेतली आळंदी समाधी घेतली आळंदी साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप योगी यांची माऊली विश्व माऊली ज्ञानोबा राय
यांनी समाधी शके 1218 वार गुरुवार दुर्मुख बोलू नका शांत बसा. वार गुरुवार मध्यान्ह समय अर्थात दुपारचे 12 वाजता ज्ञानी यांचे राजे माऊली ज्ञानोबाराय समाधी घेते. त्यांनी समाधी घेतली. आता आपण थोडा अभंगाचा शेवटचे चरण राहिले ते एकदा पाहूया. तर नारा महाराज शेवटच्या चरणात म्हणतात की ज्या माऊलींच्या नामस्मरणाने एवढी दुर्घट असणारी माया समोर विलायला जाते, ज्या माऊलींनी एवढी निर्जीव भिंत असणारी जड भिंत चालवली, ज्या माऊलीने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, त्या माऊली माझा नमस्कार असो नमन आहे. तेच नारा महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणे नाम याचा नारा, म्हणे नाम याचा नारा, म्हणे नाम याचा नारा, नाम याचा नारा. म्हणे नाम याचा नारा, म्हणे नाम याचा नारा, म्हणे नाम याचा नारा, म्हणे नाम याचा नारा. म्हणे नाम याचा नारा, म्हणे नाम याचा नारा, म्हणे नाम याचा नारा, म्हणे नाम याचा नारा. म्हणे नाम याचा नारा, म्हणे नाम याचा नारा, म्हणे नाम याचा नारा, म्हणे नाम याचा नारा. नमन माझे ज्ञानेश्वरा, नमन माझे ज्ञानेश्वरा, संत महिमा वर्णो किती, संत महिमा वर्णो किती, संत महिमा वर्णो किती, संत महिमा वर्णो किती. म्हणे नाम याचा नारा, म्हणे माझे ज्ञानेश्वरा, संत महिमा वर्णो किती, संत महिमा वर्णो किती, संत महिमा वर्णो किती, संत महिमा वर्णो. निरजीव चालविली भिंती, निरजीव चालविली भिंती, निरजीव चालविली भिंती, निरजीव चालविली भिंती, निरजीव चालविली निर्जो चालविले भिंते, निर्जो चालविले भिंते,
भिंती निराजीव 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 चालवली हो ज्ञान ज्ञान रे माऊली माऊली निराजीव चालवली भिंती चाल 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 वेले भेंडे भेंडे चालवली निरजीवा चालविली भिंती निरजीवा चालविली भिंती संत महिमा वरलोकेते संत महिमा वरलोकेते संत महिमा वरलोकेते संत महिमा वरलोकेते डोबार कुमार दोबार कुमाये दोबार कुमार दोबार कुमाये दोबार कुमार दोबार कुमाये दोबार कुमार
गोपाल कुमाई 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 हरी यथावकाश यथा वेळात अभंगावर थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला. काही जरी चुकलं मुकलं असेल तर आपलंच लेकरू म्हणून पदरात घ्या. बोललेले लेकरू पुढे वा कुठे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही शुद्ध क्षमा करा. काही चुकलं मुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या वडिलांचे माझ्या गुरुवरांचे आशीर्वाद समजून तुमच्या जवळ ठेवा. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा विश्व माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा तुम्हा सर्व साधकांच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम मावली ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज